एक महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये पुन्हा एक विमान दुर्घटना झालेली आहे। हे विमान कोणत्या कंपनीचं होतं या संदर्भात काही माहिती नाही, मात्र बारामतीत एक शिकाऊ विमान पडलं अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। पुन्हा एक विमान दुर्घटना बारामतीमध्ये घडलेली आहे। अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। हे शिकाऊ विमान असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। मात्र पायलट सुरक्षित असल्याची ही माहिती सध्या समोर आलेली। या विमानाचा वैमानिक सुरक्षित आहे अशी माहिती समोर येते। हे शिकाऊ विमान होतं आणि नेमकं काय झालं हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। सुदैवाची गोष्ट म्हणजे या घटनेनंतर वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे। मात्र नेमकं विमानाचं किती नुकसान झालं या संदर्भात काही स्पष्टता नाही। बारामतीमध्ये ही घटना घडलेली आहे। हे शिकाऊ विमान असल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। हे दृश्य आपण पाहतोय, शिकाऊ वैमानिक होता आणि ही दुर्घटना घडली। सुदैवानं हा वैमानिक सुरक्षित आहे। यात विमानाचंही फारसं नुकसान नाही। रेडबर्न कंपनीचं जे शिकाऊ विमान आहे ते पडलेलं आहे। एकंदरीतच हे काही वेळापूर्वीच हे विमान पडलेलं आहे। आपण पाहू शकता की हेच ते रेडबर्न कंपनीचं विमान आहे। यामध्ये खरं तर एक शिकाऊ पायलट होता, परंतु प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही। पायलट हा सुखरूप आहे। बारामतीमधील जे गोजोबावी हद्द आहे येथे हे विमान काही वेळापूर्वी पडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे विमान पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची या वेळेला दुखापत झालेली नाही। विमान लँड करावं लागतं आणि या टेबल टॉप धावपट्टीचा थोडाफार धोका असतो, पण ते सगळ्यात आफ्टर ऑल आपण विचार केला तर त्याच्या बाबतीमध्ये हे पायलटचं जजमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। व्यवस्थित पायलट देणंच हा एकमात्र पर्याय आहे किंवा शिकाऊ पायलट त्या ठिकाणी जाऊ नये? व्यवस्थित पायलट देणं किंवा पायलटला त्या पद्धतीचा अनुभव हा क्रिएट करणं किंवा पायलटला धावपट्टी ही त्याचे व्हिज्युअल जे आपलं हे जे असतं त्याचं व्हिजन जे असतं ते व्हिजन क्लिअर असणं किंवा धावपट्टी लांबून त्याला जज करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवांचा भाग असतो आणि अनुभव असला तरच त्या टेबल टॉप धावपट्टीला यशस्वी लँडिंग होऊ शकतं। पण याला जोडून मग बरेच प्रश्नचिन्ह पण उपस्थित केले जातात की बारामतीमध्ये सलग ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे। बारामतीमध्ये नेमकं सुरू काय आहे? नाही, आता हे बारामतीतलं काय झालं, कशामुळे झालं, टेक्निकल अडचणींमुळे झालं, धावपट्टीमुळे झालं, याच्याविषयी मला काही माहिती नाही, त्याविषयी मी काही बोलू पण नाही शकत। पण ज्या काही गोष्टी असतील ते जोपर्यंत DGCA किंवा विमानांच्या कंपन्या जोपर्यंत त्या बाबतीमध्ये बोलत नाही तोपर्यंत माझ्यासारख्याला काही माहिती नाही तर बोलणं योग्य पण नाही। पवार वारंवार आरोप करतायत की काहीतरी यामध्ये काळवेरा आहे आणि व्यवस्थित चौकशी या सगळ्या संदर्भात झाली पाहिजे, ती होत नाहीये म्हणून ते वारंवार पत्रकार परिषद पण घेत आहेत। नाही, चौकशी तर झालीच पाहिजे आणि काय त्या गोष्टीचं दादांच्या अपघाताच्या बाबतीमधली चौकशी जर का असेल तर रोहित पवारांचा आमचा सातत्याने त्यांना पाठिंबाच आहे। ती चौकशी झालीच पाहिजे। त्या चौकशीमध्ये काहीतरी